मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही. असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं. सर, जमीन घोटाळ्यात पवार कुटुंबातील सदस्यावर आरोप करण्यात येत आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आपण कसं पाहताय? असं आहे, प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक. कुटुंब प्रमुख म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा होता. अजित पवारांच्या विरुद्ध माझ्या मुलीच्या विरुद्ध होता. आईचा आम्ही कुटुंब नाही, आमची विचारधारा होती. आपण कृषी मंत्री असताना 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. संपूर्ण देशासाठी ती कर्जमाफी होती. आता 32,000 कोटीचं अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं जात आहे. हा ताळमेळ बसतो का जो आकड्यांचा मांडला जात आहे? काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिथं अतिवृष्टीचं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मला दिसतं. म्हणजे सरकारने जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला झाली. एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबरमध्ये झाली. आता काय करतात, एप्रिलमध्ये 50% लोकांना नुकसान मिळालं, सगळ्यांना नाही. आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देते. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात आहे. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. साहेब, आपण अकोल्यात आहात. प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं आणि भाजपच्या विरोधातच्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी म्हणून. माझी काही चर्चा झाली नाही, कशी होतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचनात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं कायमापेशी दिसत. बिहार निवडणुकी संदर्भात राजकीयदृष्ट्या सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतले असं वाटतं. बिहार निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेसचा नकार जरी असला तरी आपली काय भूमिका? आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कशी घेऊ. काँग्रेसने सुद्धा विचार करावा, पण मी आता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांचं बसून निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरेसाठी काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आवाज आहे, तुम्ही मला महत्व दिलं. असं आहे की आम्ही चर्चा करू. आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यायला असते. हे एकट्याच नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. सर, वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है उसको लेकर किस तरीके का आप
विषय किस तरीके देखते हैं, और साथ ही जिस तरीके से महाराष्ट्र में भी अभी चुनाव, निकाय चुनाव है, इसको लेकर वोटर लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है, फिर भी बावजूद मेरी बात ऐसी है, विधानसभा का चुनाव यहाँ हो गया, इसके बाद हम लोगों को ये वोट की चोरी होती है, ये इसका अंदाजा है। पूना डिस्ट्रिक्ट में वाघुली नाम का गाँव है, उस गाँव में एक छोटे स्लम एरिया में एक महिला रहती, उसका मकान 10 बाय 10 का था, और इस मकान में वो बूढ़ी अकेली रहती। एक उत्तर ईश्वरी तिथं 80 नावं, अकेली औरत जिस मकान में रहती है उत्तर ईश्वरी, उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम उत्तर प्रदेश में आया। तो ऐसी बातें जगह जगह हुई। राहुल गांधी उन्होंने 6 तरीके से इसकी इंफ्रास्ट्रक्चर तय की और देश में आम जनता में जागृति करने का काम उन्होंने लिया। एक तरह से वो अच्छा काम करे। आगामी निवडणुकीत राज्याचं काय चित्र असणार? असं आज सांगा वगैरे 3 निवडणुकात नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, वगैरे असं काय काय असतं. बिहार निवडणुकीसंदर्भात फटका बसेल का, भाजपला फटका बसेल का? असं मी काही ज्योतिषी नाही, पण मला लोकांच्या बदलाची हवा दिसते. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट नसणार आहे असं म्हटलंय. आता काँग्रेसच्या वतीने एक याचिका जर टाकली आहे. सर, ज्योतिषी नाहीये, पण हे तर जाणकार आहात आपण जाणकार आहात याच्यातले, आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे, यासाठी काँग्रेसच्या वतीने एक मुंबई नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली आहे की व्हीव्हीपॅटवर मतदान जर व्हीव्हीपॅटवर मतदान घेतलं तर शंका होणार. मी मताला गेलो, तुम्ही मताला गेला, तुमचं मत तुम्ही टाकलं, तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहितं का नाही. ही शंका आली तर सबन इलेक्शन कमिशन यांना मी गव्हर्नमेंटचं खातं म्हणत नाही. ही इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची अब्रू ही राखली पाहिजे. ती प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्याबाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ही घेतली पाहिजे. 4 दिवसाचा वेळ दिला. सर, जमीन घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला, त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र दिग्विजय सिंग यांचं 1% मत त्यात रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र दिग्विजय पाटलांवर गुन्हे दाखल झाले, ज्यांचा 1% शेअर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि मी देऊ शकते. सर, बिहार निवडणुकीसंदर्भात नेमकं विश्लेषण काय आहे आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय का? माहिती नाही, मी काही बिहारला गेलो नाही, पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे, तिथं गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इथली जागृती अन्य राज्यात कमी असते. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संभाळण्यापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी ऑफिसमध्ये असताना वेदिकेला हाती बसून गेले
अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरिबी आहे पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी. ते सध्या विदेशात फरार झालेले आहेत. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे का? असायचं कोण तेजवानी कोण अंक आणि त्या जिल्ह्यात असून आम्हाला नाव सुद्धा माहिती त्यांच्यावर आरोप आहेत सर. असा आरोप ते आरोप कशा प्रकारे फरार होत आहे? त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. सर उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जी जमीन घोटाळा आहे ते प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं. जमीन आमच्याकडे आहे मात्र आता दुय्यम निर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारला आहे. काय सांगाल? सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे किंवा काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय? सोयाबीनचा हमी भावाने खरेदीचा गोंधळ उडाला आहे आणि शेतकऱ्याची नोंदणी सुद्धा होत नाही. असं आहे हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता. कापसाची काय स्थिती आहे? बाकीचं अन्य धान्य किती घ्यायचं त्याचं लिमिटेशन का? कापूस इतकाच घेऊ सोयाबीन इतकाच घेऊ हे सगळं धोरण जे आहे ते धोरण हे धोरण शेती आणि शेतकरी याच्या उत्तराखत नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्याची अस्वस्थता कास्तकारांच्यात नक्की. आपण प्रयत्न करूया जन्म तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त केलं आणि तो प्रयत्न पक्ष म्हणून आम्ही करू. सर, शेवटचा शेतकऱ्याचा प्रश्न है. जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है. कर्ज माफी का ऐलान 30 जून तक हुआ है. क्या लगता है सरकार ये सब कुछ करेगी या टालमटोल करेगी? नहीं, यहाँ तक अतिवृष्टि की बात है जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सदो जीते डिस्कशन की और ये बात साफ होती है किसानों को जो यहाँ देने वाला था वो पूरा मिला नहीं. कुछ लोगों को मिला मगर बहुत कम लोगों को. और नुकसान दो टाइप का है. एक नुकसान फसल खत्म हुआ. फसल खत्म हुआ अरे वो थामा फसल खराब हुआ और इससे भी ज़्यादा ये जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई. इससे ज़्यादा नुकसान. तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए और इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई. और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं. इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से की. ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं. पिछले 3 दिन से जिससे ठाकरे उसी एरिया में है उनका भी रिपोर्ट हमने देखा उनका ही अनुभव हुई है. चलो थैंक यू. पत्रकार परिषदेसाठी